श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते। आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे। या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य करायचे, कोणत्या 3 गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीपत्रिकेनुसार आपण घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी। नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय आहे। लग्नस्थानाचे अधिपती शनी महाराज जे 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे या महिन्यामध्ये सगळ्यात पहिली काळजी काय घ्यायची आहे त्याकडे जाऊयात। धनस्थानामध्ये असणारे शनी महाराज नक्कीच तुम्हाला गुंतवणुकीची संधी या महिन्यात उपलब्ध करून देतील, पण 15 नोव्हेंबर पर्यंत मोठ्या गुंतवणुकी टाळायच्या आहेत। शनी महाराजांच्या कृपेने 7.5 तुम्हाला सुरू आहे। त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, अडचणी कमी व्हाव्यात, जीवनामधील संघर्ष कमी व्हावा यासाठी आपण नित्य उपासना करत आहोत। मारुती स्तोत्र श्रवण करणं, दर्शन घेणं या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू असतील, परंतु त्याच्यासोबत सुद्धा शनी महाराज तुम्हाला जाता जाता एक चांगलं फळ किंवा शुभ फळ देऊन जाणार आहे। ते म्हणजे या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणं आणि ती केलेली गुंतवणूक योग्य ठिकाणी होणं या संदर्भातील महत्त्वपूर्ण कार्य तुमच्याकडनं करून घेतील। फक्त 15 नोव्हेंबर पर्यंत त्या गुंतवणुकी तुम्ही टाळायच्या आहेत, ही सगळ्यात पहिली काळजी घ्यायची आहे। धन, वाणी, कुटुंब, नेत्र या स्थानावरनं आपण धनस्थानावरनं ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो। या ठिकाणी आहे शनी महाराजांची रास, शनी महाराजांचं गोचर तिथनंच सुरू आहे। तर तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एखादा नवीन सदस्य ऍड होणं किंवा कुटुंबामध्ये एखादी आनंददायी वार्ता करणी पडणं असे शुभ संकेत आहेत। ज्यांना नेत्रविकार आहेत अशा व्यक्तींना सांगू इच्छिते की नक्कीच तुम्हाला या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत डोळ्यांची विशेष काळजी घ्यायची आहे। डोळ्यांना कोरडेपणा येणं किंवा जळजळ होणं या प्रकारच्या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुम्ही त्रस्त होऊ शकता। 15 नोव्हेंबर पर्यंत विशेष काळजी आपल्या नेत्राची घ्यायची आहे। तृतीय स्थानाकडे बोलूया। तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो। या महिन्यात तुमच्या बहिणीचं सुख तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। त्यांच्याकडनं एखादी आनंददायी वार्ता तुमच्याकडे पडणं आणि त्या आनंदात तुम्हाला सहभागी करून घेणं असे उत्तम योग आहेत। याचबरोबर तृतीय स्थानावर आपण परिश्रम पाहतो। राहुदेव तृतीयात असताना मोठे परिश्रम घडून देतात, मोठ्या परिश्रमातनं लाभाची संधी उपलब्ध करून देतात आणि त्या माध्यमातनं गुणगौरव सुद्धा प्राप्त करून देतात। त्यामुळे हा महिना अति परिश्रमाचा म्हणता येईल, पण त्या परिश्रमाचं चीज नक्कीच होऊ शकतं। याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया। चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो। या दृष्टीने विचार केला तर हा महिना संपूर्ण उत्तम आहे। वास्तू खरेदी करायची आहे तर तुम्ही या महिन्याच्या 10 तारखेनंतर प्रयत्न करा किंवा 10 तारखेनंतर पाहण्यास सुरुवात करा। योग्य वास्तू तुम्हाला प्राप्त होऊ शकते। याचबरोबर वाहनाचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल। चतुर्थ स्थानाचे अधिपती मंगळदेव हे कर्क राशीतनं नीचेतनं गोचर करतायत सप्तम भावातनं, त्यामुळे मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना थोडासा संघर्षाचा म्हणता येईल। रागावरचं नियंत्रण सुटणार नाही या गोष्टीची काळजी जर तुम्ही घेतली तर नक्कीच मातृसौख्य उत्तमरित्या मिळेल। काही मतभेद किंवा जुने वाद उफाळून येऊ शकतात आणि त्या माध्यमातून कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच या गोष्टी टाळता येऊ शकतात। याचबरोबर पंचम स्थानाकडे बोलूया। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रेरणा दर्शवणारा 5वं घर या ठिकाणी असणारी वृषभ रास, शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर वृश्चिक राशीमधनं होत आहे। त्यामुळे तुम्हाला हा महिना विशेष अभ्यास करायला लावणारा किंवा विशेष अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करायला लावणारा ठरणार आहे। या महिन्यात बारकाईने आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे। नवीन ऍडमिशन घ्यायचं आहे कोर्ससाठी किंवा क्लासेससाठी तर नक्की घेऊ शकता। त्या माध्यमातून उत्तम योग आहेत। ज्यांचं MPSC UPSCचं शिक्षण सुरू आहे, परीक्षेची तयारी सुरू आहे, त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि तुम्हाला हा संपूर्ण महिना अभ्यासासाठी उत्तम राहणार आहे। याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे। पंचम स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो। संतती योग पाहायचा असेल तर नक्कीच तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं अगदी महत्त्वाचं ठरतं। आता या दरम्यान विवाह संस्कृतीमध्ये उशिरा विवाह होण्यामुळे पण बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि त्या माध्यमातून संतती उशिरा होणं किंवा IVF वगैरे करायला लागणं अशा अनंत संकटातून तुम्हाला जावं लागतं। दाम्पत्य जीवन उपभोगताना संततीचं सौख्य हे उत्तम असायलाच हवं। मग यासाठी तुमची जन्मलग्न पत्रिका पाहून त्या माध्यमातून मार्गदर्शन नक्कीच करता येऊ शकतं।
राशीपत्रिकेनुसार आपण संततीचं सौख्य कसं आहे हे एवढं जाणून घेऊ शकतो. त्या माध्यमातून या महिन्यामध्ये संतती सौख्य उत्तम आहे. प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु तुमची जन्मलग्न कुंडली पाहून त्यानुसार जर तुम्ही उपाय किंवा उपासना सुरू केली तर नक्कीच तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होऊ शकतं. बरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग आणि हितशत्रूंचं हे 6वं घर. या ठिकाणी असणारी मिथुन रास, बुधदेवतेची रास, बुधदेवतेचं गोचर वृश्चिक राशीतनं होत आहे. त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना थोडासा संघर्षाचा म्हणता येईल. मंगळ देवतेच्या राशीतनं बुधदेव जेव्हा गोचर करतात ना, त्यावेळेस तुम्हाला थोडासा संघर्ष जीवनात आणतात. शत्रुपीडा किंवा वादाचे प्रसंग वारंवार येणं, त्या समस्यांना सामोरे जाणं, अशा काहीशा गोष्टींमधून जायला लावतात. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. दुसरी ती म्हणजे कुठल्याही प्रकारचे वाद, संघर्ष याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं किंवा त्या गोष्टींमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभागी न होणं, या गोष्टी केल्या तर नक्कीच उत्तम योग आहे. स्थानामध्ये आहे कर्क रास. त्या ठिकाणी मंगळदेव गोचर करतायत. मंगळदेव कर्क राशीतनं निश्चितनं गोचर करतायत. त्यामुळे तुमचा जो जोडीदार आहे त्यांच्या जीवनामध्ये विशेष बदल घडतील. या महिन्यामध्ये त्यांच्या सोबत राहताना थोडासा त्यांचा क्रोधावरचं नियंत्रण सुटणं आणि त्या माध्यमातून त्यांची चिडचिड होणं, असे काहीसे अनुभव प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांना कितीही क्रोध आला तरी तुम्ही शांततेने ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर सप्तम स्थानावरून आपण भागीदारीचा व्यवसाय पाहतो. या दृष्टीने विचार केला तर पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये उत्तमरित्या यश मिळू शकतं. परंतु 15 नोव्हेंबर नंतर मोठे व्यवहार तुम्हाला करायचे आहेत. 9व्या घराकडे वळूयात. 9वं घर म्हणजेच आपले भाग्योदय स्थान. परमार्थ प्रगती, आध्यात्मिक प्रगती करण्याचं हे 9वं घर. या ठिकाणी असणारी बुधदेवतेची रास, बुधाचं गोचर हे वृश्चिकेतनं होत आहे. त्यामुळे हा महिना थोडासा आध्यात्मिक उपासनेचा पण म्हणता येईल आणि त्याचबरोबर हौस किंवा कला क्षेत्रामधील आवड तुम्हाला जोपासण्याचा सुद्धा म्हणता येईल. म्हणजे आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर काही गोष्टींमधील आनंद प्राप्त करून देणारे मनोरंजक कार्य सुद्धा तुमच्या हातनं घडून देणार आहेत. नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गासाठी हा महिना मध्यम स्थितीमध्ये आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला नोकरीचे योग उत्तमरित्या दाखवत आहेत. त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसायाचं गोचर हे वृश्चिक राशीतनं होत आहे. 7 नोव्हेंबर पासून शुक्रदेव हे व्ययातनं गोचर करतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय या दृष्टीने विचार केला तर नक्कीच खर्चाचा हा महिना म्हणता येईल. उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरी किंवा इतर काही साहित्य याची खरेदी तुमची या महिन्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. अर्थात हा सकारात्मक खर्च आहे, परंतु खर्च होण्याचे योग सुद्धा या माध्यमातून येऊ शकतात. व्यवसायासाठी ज्यांचा कागद, कापड, गोड पदार्थ, सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसाय आहे, कमिशनरीचे व्यवसाय आहेत, अशा व्यक्तींना उत्तमरित्या यश आहे. त्याचबरोबर ट्रेडिंग संदर्भातील किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम यश देणारा हा संपूर्ण नोव्हेंबर महिना म्हणता येईल. याचबरोबर ग्राफिक डिझायनिंग या संदर्भातील काम करणारा वर्ग सुद्धा सुखावणार आहे, आनंदित होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला तर लाभस्थानामध्ये शुक्र आणि बुधदेवांची युती आहे वृश्चिक राशीतनं. 7 तारखेनंतर शुक्रदेव धनुराशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील. म्हणजेच लाभाची स्थिती तुमची उंचावणार आहे. या संपूर्ण महिनाभरामध्ये कामातनं लाभ प्राप्त होणार आहे. पैसा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. विशेष काळजी करू नका, चिंता करू नका. तुमचा स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला थोडीशी लवकर मिळावी, परंतु तुमच्या राशीचा गुणधर्म असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, पण थोड्याशा वेळेअभावी किंवा वेळेनंतर मिळतात. ती वेळ निघून गेल्यानंतर मिळतात. अशा काहीशा गोष्टींमधून तुम्हाला नक्कीच जावं लागत असतं. परंतु या महिन्यात जर तुम्ही संयम ठेवला तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश, लाभ, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. तर तिसरी काळजी काय घ्यायची आहे तर खर्चावरचं नियंत्रण. या महिन्यामध्ये क्रोधावर आणि खर्चावर नियंत्रण कसं राहील या 2 गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम, आनंदी आणि उत्साही जाईल. तर आज आपण संपूर्ण नोव्हेंबर महिना मकर राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याबद्दलची माहिती घेतली. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, विवाह योग, वास्तू योग किंवा इतर काही गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त झाला आहात, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.